त्यानंतर राज्यातली एक बातमी पाहूयात। बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 163 वर पोहोचली आहे। 5 रुग्णांची जीबीएसमुळे मृत्यू झालाय, तर महापालिका भागातील 86 रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 18 रुग्ण, पुणे ग्रामीण भागातील 19 रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील 8 असे एकूण 163 रुग्ण आढळून आले आहेत। पुण्यातल्या विहिरीतून प्रतिनिधी अविनाश पवार यांचा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। पुणे जिल्ह्यातील गुरियन-बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसते। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये 158 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती मिळते, तर त्यापैकी 127 जण जे रुग्ण आहेत त्यांचं पूर्णपणे निदान झालेत, त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आले। तर आतापर्यंत 5 रुग्ण दगावले असल्याची माहिती पुणे जिल्ह्याच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने दिली आहे। त्यामुळे एकूणच पुणे जिल्ह्यातील या जीबीएसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता पुणे जिल्हा प्रशासन, राज्य चा वैद्यकीय विभाग आणि जिल्ह्याचा जो वैद्यकीय विभाग हा पूर्णपणे WHO ज्या गाईडलाईन्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जीबीएसच्या रुग्णांच्या संदर्भात काळजी घेताना दिसत आहे। मी सध्या नांदेड सिटी या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणच्या विहिरीचं पाणी पिल्यामुळे या परिसरातील नागरिकांना या जीबीएसच्या लागण झाल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे एकूणच आता WHOचे जे अधिकारी आहेत ते पुणे जिल्ह्यातील जे वैद्यकीय अधिकारी आहेत हे ज्या परिसरामध्ये ह्या जीबीएसच्या रुग्णांची संख्या आढळून येते त्या परिसरात जाऊन त्या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांची भेट घेत प्रत्यक्ष कुठल्या परिस्थितीमध्ये या रुग्णांनी या आजाराची लागण झाली या सर्वांची माहिती घेतात। तसंच कुठलाही भविष्यामध्ये या परिसरातील अन्य जे नागरिक आहेत त्यांना या जीबीएसचा धोका संभवू नये यासाठी ते आपले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा प्रशिक्षण देताना एकूणच पाहायला मिळते। संपूर्ण या पुणे जिल्ह्यातील रुग्णांच्या हालचालीवरती पुण्याचा वैद्यकीय विभाग असेल, WHO असेल, तसेच राज्याचा वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून आहे। त्यामुळेच आता WHOचे जे गाईडलाईन्स आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा वैद्यकीय संघटना असतील किंवा वैद्यकीय विभाग असेल, एकूणच या संपूर्ण जीबीएसच्या रुग्णांच्या हालचालीवरती कशा प्रकारे लक्ष ठेवून असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।